हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. स्कूल कॉलेजमध्ये असताना मॅक्सिमम स्टुडंटचा हाच प्रॉब्लेम असतो की टाइम कोणत्या पद्धतीने मॅनेज करायचा. कारण जो काय मॅक्सिमम टाइम आहे तो सगळा स्कूल, कॉलेजेस, लेक्चर्स, ट्युशन, ट्रॅव्हलिंग या सगळ्या गोष्टींमध्ये निघून जातो आणि त्यांना जो काही डिझायर्ड आउटपुट काढायचा आहे, जो काही सेल्फ स्टडी करायचा आहे, तो सगळ्यासाठी लागणारा टाइम खूपच कमी मिळतो. मग अशा वेळी प्रॉब्लेम्स येते की टाइम कसं मॅनेज करायचं. कित्येक शेड्यूल बनवलं, कितीही टाइम टेबल बनवलं तरी काही फॉलो होत नाही. जे मला अभ्यास करायचे मला करता येत नाही, माझ्याकडे वेळच नाही, मला वेळ पुरत नाही. मग अशा प्रॉब्लेम्स यायला लागतात. मग टाइम मॅनेजमेंट करत असताना अशा कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जेवढं तुमच्याकडे टाइम अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला एक प्रोडक्टिव्ह काम करून तुम्हाला डिझायर्ड आउटपुट काढता येईल. मग आजच्या लेक्चरमध्ये बघूया की अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं आहे ज्यामुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंटला खूप हेल्पफुल होईल. सो बघूया, फर्स्ट थिंग दॅट इज द वाय. असे कितीतरी स्टुडंट म्हणतात की माझ्याकडे टाइमच नाहीये, मला वेळच पुरत नाहीये, मला टाइम नाहीये माझ्याकडे अभ्यास करायला. फर्स्ट कन्सिडर की तुम्ही एवढा अभ्यास, एवढा जो काही शेड्यूल आहे, एवढं टाइम टेबल बनवताय, कोणत्यासाठी बनवताय, त्याचं कारण काय, व्हॉट इज द रिझन. सो पहिला हा क्लिअर करून घ्या की तुमचं मोटिवेशन काय आहे, जेणेकरून मला एवढ्या टाइम मध्ये एवढा आउटपुट मिळालंच पाहिजे. 90%, 95% असतील, कोणती एक्झाम क्रॅक करायची असेल तरी कोणत्यासाठी करायचे, कोणासाठी करायचे. ज्यावेळी तुमचं वाय क्लिअर असणार आहे त्यावेळी ऑटोमॅटिकली तुम्हाला टाइम मिळेल. बिकॉज जर का तुम्ही टाइम शोधायला गेलं तर तुम्हाला टाइम मिळणार नाही, तुम्हाला टाइम काढावा लागेल, तेवढा फोकस द्यावा लागेल. मग ज्यावेळी तुम्ही फोकस देणार आहे त्यावेळी तुमचं वाय क्लिअर असलं पाहिजे. सो तुमचा स्टडीचा मोटिवेशन काय आहे, तुमचं जे काही डिसिप्लिन आहे त्याच्या मागचं कोणतं रिझन आहे जेणेकरून तुम्ही एवढं इफर्ट्स द्यायला लागलाय हे आधी क्लिअर करून घ्या. सो जे काही 10th स्टुडंट असतील किंवा 12th स्टुडंट असतील त्यांच्यासाठी एक मोटिवेशन मी देतो की बाबा जो काही आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे तो सगळा रेकॉर्ड मी तोडणार आहे. या मोटिवेशननं जर का तुम्ही सुरुवात केलं तरीही काही अडचण नाही, तरीही तुमच्याकडे एक वायचा ऑप्शन असेल, एक रिझन असेल जेणेकरून मी एवढं टाइम मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. सो फर्स्ट थिंग दॅट इज द क्लिअर युअर वाय, किंवा मला एवढं टाइम मॅनेजमेंट कोणत्यासाठी अभ्यास करायचा आहे, का अभ्यास करायचा आहे. मग फॅमिलीसाठी असतील, कुठलं तरी तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक करायचं असेल, कोणतीही गोष्ट असेल. कारण ज्यावेळी तुमचा वाय क्लिअर असतो त्यावेळी तुमचं माइंडसेट ऑलरेडी प्रिपेअर्ड असतोय, तिथे तुम्हाला जास्त एनर्जी लावावी लागणार नाही, त्यामुळे तुमचं माइंड ऑटोमॅटिकली अभ्यासाकडे जाईल. सो फर्स्ट क्लिअर युअर वाय. आता सेकंड थिंग आहे तो प्रोडक्टिव्ह टाइम. असे कित्येक स्टुडंट आहेत की त्यांना प्रोडक्टिव्ह टाइमच माहित नाही. कोणत्या वेळेला अभ्यास केलं तर मला जास्त ग्रास्पिंग पॉवर वाढते किंवा जास्त माझ्या लक्षात राहतं, किंवा कोणत्या वेळेला माझा अभ्यास चांगला होतो, मग तो मॉर्निंग शेड्यूलला चांगला होतो की इव्हिनिंगच्या वेळेला चांगला होतो. अशा कित्येक स्टुडंटना हेच माहित नाही की माझा अभ्यासाचा जो काही माइंडसेट आहे तो मॉर्निंगचा आहे, इव्हिनिंगचा आहे, डे टाइमचा आहे. त्यामुळं आपल्याला कळत नाही की टाइम कुठे इन्व्हेस्ट करायचे जेणेकरून मला तिथं आउटपुट काढता येईल. सो पहिल्यांदा तुमचा हा प्रोडक्टिव्ह टाइम कोणता आहे तो ठरवून घ्या. मग अर्ली मॉर्निंगला तुम्हाला लवकर उठून अभ्यासाला सुरुवात केलं तर तुम्हाला ते कम्फर्टेबल पडतं, किंवा लेट नाईटला थोडा अभ्यास केल्यावरती तुम्हाला कम्फर्टेबल पडतं, हे तुम्ही ठरवून घ्या. ज्यावेळी तुम्हाला हे प्रोडक्टिव्ह टाइम माहित असेल त्याच वेळी तुम्ही तिथे डिझायर्ड आउटपुट काढू शकता. कारण त्या प्रोडक्टिव्ह टाइमामध्ये तुम्हाला जो काही स्कोर करायचा आहे, तुम्हाला जो काही सब्जेक्ट स्टडी करायचा आहे, तिथे तुमचं माइंडचं कॉन्सन्ट्रेशन फुल असणार आहे. सो फाइंड आउट विच इज युअर प्रोडक्टिव्ह टाइम, म्हणजे तुमचा प्रोडक्टिव्ह टाइम कोणता आहे ते फाइंड आउट करा. थर्ड आहे डेली रुटीन टार्गेट्स. आता बघ, जो काही तुमचा प्रोडक्टिव्ह टाइम आहे, जेव्हा तुम्हाला हे माहित होईल की मॉर्निंग टाइमाला माझा अभ्यास चांगला होतो की इव्हिनिंग टाइमाला, त्यावेळी तुम्हाला एक शेड्यूल बनवायला एक प्रॉपर हेल्पफुल होईल. मग त्यानुसार तुमचं एक डेली रुटीन ठरवू शकता. मोस्ट ऑफ द ह्याच्यामध्ये जे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तो आहे तुमचा स्लीपिंग टाइम, म्हणजे तुमचा झोपण्याचा टाइम काय आहे आणि तुमचा वेकअपचा टाइम. म्हणजे जो काही तुमचा झोपण्याचा शेड्यूल आहे, एकदा जर का तो फिक्स झाला त्यानंतर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली फिक्स होतात. कारण कित्येक जणांना अशी सवय असते, कधी कधी लवकर उठतात, कधी कधी लेट न उठतात. त्यामुळे काय होतं, त्यांचा स्ट्रेस ऑटोमॅटिकली वाढायला लागतो, त्यांचं टाइम मॅनेजमेंट होत नाही, कारण त्यांचं फिक्स शेड्यूल नसतं, एक फिक्स रुटीन नसतं. आणि फिक्स रुटीन कधी होणार आहे, ज्यावेळी तुम्ही या दोन गोष्टी क्लिअर करणार आहे. ज्यावेळी तुमचा वाय क्लिअर असेल त्यावेळी तुम्हाला लक्षात राहील की मला हे काम करायचंच आहे, जेणेकरून माझ्याकडे जो काही उद्याचा टाइम आहे तुम्ही फिक्स जो काय आहे प्रॉपर युज करणार आहे. सेकंड, प्रोडक्टिव्ह टाइम. माझा प्रोडक्टिव्ह टाइम कोणता आहे, मॉर्निंगला अभ्यासाला मला चांगलं पडतं किंवा रात्रीच्या वेळेला अभ्यासाला चांगलं पडतं. ह्या गोष्टी ज्यावेळी तुम्हाला फिक्सपणे माहित होतील त्यावेळी तुम्हाला ठरवू शकता की माझं शेड्यूल काय असणार आहे, डेलीचं जे काही माझं रुटीन आहे त्या रुटीन मध्ये मला कुठं टाइम भेटणार आहे आणि कोणत्या टाइम मध्ये मी अभ्यास केला तर माझं जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं.
जर का तुमचं डेली रुटीन फिक्स झालं त्यानंतर तुम्ही ठरवणार आहे ते टार्गेट्स. आता मग तुमचं एक डेली रुटीन फिक्स झालं कशावरून, एक प्रोडक्टिव्ह टाइम वरून तुम्ही ठरवला, तुमचं वेकअप टाइम, स्लीपिंग टाइम हे फिक्स झालं, बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी फिक्स झाल्या. मॉर्निंगला अभ्यास केलं किंवा इव्हिनिंगला अभ्यास केलं तर माझं जास्त लक्ष राहतं, कुठं कोणत्या ठिकाणी माझं कॉन्सन्ट्रेशन पॉवर जास्त असतं हे माहीत झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक डेला जो काही एंड ऑफ द डे असणार आहे, नाईटला झोपण्यापूर्वी तुम्हाला काही टार्गेट्स फिक्स करायचे की मला उद्या काय करायचंय, कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे किंवा मी किती वेळ कोणत्या सब्जेक्टसाठी देणार आहे हे तुम्ही जर का आज डिसाईड केला तर तुम्हाला उद्याला ते हेल्पफुल राहतं. कारण कित्येक स्टुडंटना हे माहित नसतं की उद्या अभ्यास काय करायचा आहे किंवा आज मी अभ्यास काय करणार आहे हेच लक्षात नसेल तर तुम्ही प्रोडक्टिव्ह टाइम, तुमची एनर्जी, तुमचा एफर्ट्स कोणत्या कारणासाठी लावणार आहे. सो पहिल्यांदा हे क्लिअर करणं गरजेचं आहे की उद्या मला अभ्यास काय करायचा आहे हे आजच तुमचे टार्गेट फिक्स असले पाहिजेत, जेणेकरून तुमचा जो काही टाइम आहे त्यासाठी तुमचा माइंडसेट ऑलरेडी प्रिपेअर असणार आहे. नेक्स्ट आहे ते प्रोकास्टिनेशन. आता बघ इथं काय होतं, काही प्रॉब्लेम्स ट्रॅव्हलिंग मध्ये असेल, ट्युशन साठी असेल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी असेल, थोडंसं टाइम काय होतं मागं पुढे होण्याची चान्सेस असतात. मग आपलं माइंडसेट काय असतोय, टाइम मॅनेजमेंट म्हटल्यावर एक आयडियलिस्टिक टाइम टेबल, म्हणजे 5 वाजता मी उठणार, 6 वाजता मी रेडी होणार, 7 o'clockला मी ट्युशनला जाणार, संध्याकाळी 6 वाजता येणार, 8 वाजेपर्यंत अभ्यास करणार. हा जो काही तुमचा माइंड आहे ना तो फिक्स टाइम नुसार जे बनलेलं आहे. या टाइममध्ये काय होतं, थोडंसं मागे पुढे झालं तर आपल्याला काय वाटायला लागतं, अरे रे नाही मला 8 वाजता अभ्यासाला बसायचं होतं, आता 8:20 झाले, मग काय करूया, एक्झॅक्ट 9 वाजता अभ्यासाला सुरुवात करूया. म्हणजेच काय, एक प्रोकास्टिनेशनचा तुमचा माइंडसेट तयार होतो. मला अभ्यास करायचंच आहे जर का तुमचा फिक्स असेल तर हा प्रोकास्टिनेशन तिथं बंद होईल. कारण तुमचा माइंडसेट काय करेल, जो ऑलरेडी टाइम गेला ना त्याचा तुमचा माइंडसेट विचार करत बसणार नाही. जो तुमच्याकडे अवेलेबल टाइम आहे त्याचं मला कसं प्रोडक्टिव्ह मध्ये युज करता येईल हा तुमचा माइंडसेट असायला पाहिजे. त्यासाठी तुमचा जो काही प्रोकास्टिनेशन मेथड आहे हे तुम्ही काढून टाका. कारण हे फिक्स शेड्यूल म्हणजे आयडियलिस्टिक रुटीन फॉलो करायचं काही गरज नाही आहे. कारण जेवढं तुम्ही आयडियलिस्टिक वागण्याचा प्रयत्न करणार आहे तेवढं तुमचं प्रोकास्टिनेशन वाढणार आहे. कारण तुम्ही शेड्यूल काय बनवला, 5 to 6 1 तास मला अभ्यास करायचा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला डिस्ट्रॅक्शन आले, काहीतरी प्रॉब्लेम्स आले, कुणी काहीतरी विचारलं किंवा काहीतरी काम लागलं तर तुमचा माइंडसेट काय करणार, अरे रे 5:30 वाजले, मग मला कशाला करायचं, 5 ते 6 अभ्यास करायचं होतं, हे काम करूया 6 वाजता अभ्यास करूया. मीन्स वॉट, जो काही तुमच्याकडे वेस्टेड टाइम आहे तो तर गेलेलाच आहे, पण जो तुमच्याकडे अवेलेबल टाइम आहे तिथे पण तुम्ही काय करणार आहे, प्रोकास्टिनेशन म्हणजेच काय, चालढकल करायचं. 5:30 काय करूया आपण 6 वाजता करूया. का, तुमच्या माइंड मध्ये एक आयडियलिस्टिक फिक्स आहे, 6 to 7, 7 to 8. कुणी सांगितलं 6 to 7च अभ्यास करायला पाहिजे, 7 to 8च अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे राऊंड फिगर क्लॉक मध्ये जो काही राऊंड फिगर आहे ते राऊंड फिगर तुमच्या माइंड मध्ये बसायला लागतं. त्यामुळे आयडियलिस्टिक टाइम टेबल करण्याचा कधीही प्रयत्न करू नका. जो काही तुम्हाला टाइम टेबल बनायचं, तुमचं टास्क रुटीन ठरवा, तुमच्या टार्गेट नुसार ठरवा. जे तुम्ही रात्री झोपताना टार्गेट्स बनवलेले आहेत ते टार्गेट्स मला आज पूर्ण करायचीच आहेत. माझा प्रोडक्टिव्ह टाइम किती आहे, कोणत्या टाइमाला माझा जास्त प्रोडक्टिव्ह आउटपुट येणार आहे, त्या ठिकाणी तुमचे टार्गेट्स तुम्ही सेट करू शकता. अँड द लास्ट वन इज सॅक्रिफायसेस. आयडियलिस्टिक टाइम बनवून काही चालणार नाही. एक प्रॅक्टिकल अप्रोच ठेवा. जर का तुम्हाला डिस्ट्रॅक्शन्स कमी करायचे असतील तर तुम्हाला सॅक्रिफायसेस करावेच लागणार आहेत. असं नाही की आता भरपूर अभ्यास झालाय किंवा भरपूर कंटाळा आलाय, चला एक 10 मिनिटं झोपून घेऊया किंवा मित्रांबरोबर फिरून येऊया किंवा मोबाईलवरती रील्स बघत बसूया. अभ्यास करणं महत्वाचं आहे, त्याबद्दल मित्रांच्या बद्दल काही माझा प्रॉब्लेम नाही. मित्रांच्यावर टाइम द्यायलाच पाहिजे, फॅमिलीसाठी स्पेस द्यायलाच पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी करून जर का तुम्हाला डिझायर्ड आउटपुट काढायचं असेल, असं काहीतरी आउटपुट काढायचं असेल ज्यांनी आजपर्यंत काढलेलं नाही, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी मॅनेज करून होणार नाहीये. तुम्हाला कुठंतरी सॅक्रिफायसेस करणं गरजेचं आहे. तासन तास मोबाईलवरती रील्स बघणे किंवा तासन तास बाहेर फिरायला जाणे, मित्रांच्या मध्ये टाइम घालवणे, टीव्ही बघणे, या सगळ्या गोष्टी, ह्या ज्या काही एन्जॉयमेंटच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला कुठेतरी बाजूला ठेवाव्या लागणार आहेत. कारण काहीतरी सोडल्याशिवाय काहीतरी आपल्याला मिळवता येत नाहीये. त्यामुळे सॅक्रिफायसेस करण्याची तुमचा माइंडसेट तयार असला पाहिजे. जेवढा हा तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग असेल सॅक्रिफायसेस करण्याचा, तेवढेच तुमचे डिस्ट्रॅक्शन्स ऑटोमॅटिकली कमी येतील. सो ही आहेत काही बेसिक स्टेप्स जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही टाइम मॅनेजमेंट करत असता. सो टाइम मॅनेजमेंट करत असताना डोंट बी रिअलिस्टिक, बी प्रॅक्टिकल अप्रोच. तुमचा जो काय अप्रोच आहे तो प्रॅक्टिकल ठेवा. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर तुमचं एक रुटीन तुम्ही बनवा. जिथे एक्झॅक्टली आयडियलिस्टिक अप्रोच नाहीये तर तिथे काय असणार आहे, प्रॅक्टिकल अप्रोच. त्यावरून काय होणार, तुमचा जो काही टाइम आहे तो जास्त प्रोडक्टिव्हपणे तुमचा यूज करता येईल. जेवढं तुम्ही तुमच्या टाइमचा प्रोडक्टिव्ह यूज करणार तेवढं तुम्हाला डिझायर्स मिळणार आहे. सो
चॅनलला नवीन असा तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.